नमस्कार. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ महायुती लोकप्रिय उमेदवार राहुल शेवाळे यांना प्रचंड मताने निवडून देण्यासाठी सोमवार दिनांक 13/5/2024 रोजी शिवकोळेवाडा विधानसभा मतदारसंघातील प्रतीक्षानगर सायन मुंबई 32 मधील मतदारांना विनम्र अभिवादन करताना महायुतीचा घटक पक्ष भीमशक्ती रिपब्लिकन सेना या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल कांबळे यांनी राहुल शेवाळे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावा असं आवाहन केलं. त्याबद्दलची ही बातमी. त्यांना प्रचंड मताने विजय करायचा आहे. त्याचं कारण या देशामध्ये जो काँग्रेसने वेगवेगळ्या पद्धतीच्या एक भूलथापा दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या वल्गना चालू केलेल्या आहेत. या देशामध्ये संविधान बदलण्याची भाषा चालू आहे. या देशामधल्या लोकांना मोदी सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर गुलाम करतील अशा पद्धतीची एक आरोळी या ठिकाणी इंडिया अलायन्सनी चालू ठेवलेली आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की भारत देशामध्ये तुम्ही 60 वर्ष राज्य केलं. त्या भारत देशाला आज देखील रोटी कपडा मकान या मूलभूत सुविधापासून तुम्ही अजून देखील अलिप्त ठेवलेला आहे, वंचित ठेवलेला आहे. या देशामध्ये ज्यावेळी मोदीचं सरकार आलं त्यावेळी या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, आर्थिक विकासामध्ये आणि मेन म्हणजे या देशाचं नाव जागतिक पटलावरती मोदी साहेबांनी 5व्या क्रमांकावरती आणलं. या देशामध्ये काँग्रेसचं 60 वर्षाचं सरकार होतं, परंतु या देशाचा पंतप्रधान जर देशाच्या बाहेर जगामध्ये कुठे गेला तर त्याची बातमी मुळीच येत नव्हती. परंतु 10 वर्षापूर्वी नरेंद्र मोदी साहेबांनी या देशाचा कारभार हातामध्ये घेतला आणि संपूर्ण जगाच्या पटलावरती भारताला एक सन्मान मिळाला. अशा या पंतप्रधानाला आपण बदलायचं का, अशा पद्धतीची भूमिका आपण या ठिकाणी घेण्यासाठी उपस्थित राहिलेलो आहोत. मित्रांनो, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिश्रम करून या देशातील नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला, हा मतदानाचा अधिकार न देण्यासाठी काँग्रेसने त्यावेळी पुरेपूर प्रयत्न केला होता. या देशातील मतदानाचा अधिकार हा जमीनदार, धनिक आणि शिकलेल्या वर्गांना देण्याचा अधिकार हा काँग्रेसवाले पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी केला होता. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत परिश्रम करून, अभ्यास करून या देशामधील गरीब जनतेला, धनिक जनतेला, कामगार जनतेला, कष्टकरी जनतेला मतदानाचा अधिकार मिळवून दिला. आणि ज्यावेळी बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार मिळवून दिला त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर अत्यंत खुश होते. आणि त्यावेळी संसदच्या बाहेर काँग्रेसचे उद्योगपती कृपलानी बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाले की बाबासाहेब आंबेडकर तुम्ही आज लय खुश आहात. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, यापुढे या देशाचा राजा राणीच्या पोटातून निर्माण होणार नाही, तर या देशाचा राजा बॅलेट पेपर मधून निर्माण होणार आहे. या ठिकाणी सन्माननीय आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. या ठिकाणी आमदार साहेब उपस्थित राहिलेले आहेत. तर या देशाचा राजा हा राणीच्या पोटी जन्माला येणार नाही आणि या देशाचा राजा मतदान पेटीतून निर्माण होईल. आणि म्हणून भारताच्या संविधानाच्या संदर्भात सांगायचं म्हटलं तर आपले आदरणीय पंतप्रधान एक सामान्य घरातले असून चाय विक्री करणारे एक साधा विद्यार्थी आज देशाचा पंतप्रधान झालेला आहे. याचा स्रोत फक्त आणि फक्त भारताच्या संविधानाला जाते. आणि ते भारताचं संविधान बदलण्याची भाषा या ठिकाणी काँग्रेसवाले करत आहेत. एक भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण करत आहेत. मित्रांनो, मी आपणास सांगू इच्छितो, जर येणाऱ्या काळामध्ये आपल्या पिढीचं जर भलं व्हायचं असेल आणि हा देश जर विकासाच्या माध्यमातून विकास केला पाहिजे असेल तर येणाऱ्या काळामध्ये नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवणं काळाची गरज आहे.
या देशाला विश्वामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आणणं ही मोदींचं मिशन आहे. त्या मिशनला आपण साथ देऊन येणाऱ्या 20 तारखेला राहुल शेवाळे यांना प्रचंड बहुमताने विजय करून त्यांना निवडून देऊन आपल्या मोदी साहेबांचे हात आपल्याला बळकट करायचे आहेत. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. मला अणुशक्ती नगरला जायचं असे सभेला जायचं आहे, त्यामुळे मी व्यासपीठावरील मान्यवरांची परवानगी मागतो. धन्यवाद कांबळे साहेब. आता शिवसेनेच्या माजी नगरसेवकच्या शिवसेना उपनेत्या अनेक वर्ष त्याने महापालिकेमध्ये सभागृहाचं पद भूषवलेलं आहे. शिवसेनेची महिला आघाडी तो कृष्णाताई विश्वासराव आपल्याला संबोधित करते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून तुमचे आमचे सर्व नमस्कार. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा. रेशन दुकानात काळा बाजार, पाणी खात्यात पाणी मुरतंय, पोलीस ऐकूनच घेत नाहीत, अनधिकृत बांधकाम करणारी माफिया, पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही, प्रशासन निद्रा अवस्थेत. थांबा, घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत. समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो. साथ तुमची, हिंमत आमची. होला हो करता येत नाही आम्हाला. आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक. महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद. तानाजी कांबळे, संपादक